ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ओम हा जप का करावा, आपल्या आध्यात्मिक पुराणात वास्तुशास्त्रात त्याचे रहस्य काय सांगितले आहे, मनावर नियंत्रण करून शब्दाचे उच्चारण करण्याच्या क्रियेला मंत्र आपण म्हणतो. या मंत्राचा प्रभाव सगळ्यात जास्त आपल्या मनावर आणि तणावर होतो. मंत्र जप ही एक मानसिक क्रिया आहे. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जसे असेल मन तसे असेल तर. जर आपण मानसिक रूपाने स्वास्थ्य असू तरच आपले शरीरही स्वास्थ्य राहते. मन स्वास्थ्य ठेवण्यासाठी मंत्राचा जप करणे फार आवश्यक आहे. मंत्र जपाचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये मानसिक तणाव कमी होणे, मानसिक शांती, एकाग्रता वाढणे, सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे याचा समावेश असतो. ओम हा 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ आणि म ने निर्मित शब्द सर्वशक्तिमान आहे. जीवन जगण्याची शक्ती आणि संसार आव्हानाचा सामना करण्याचा अगम्य साहस. ओम उच्चारण करण्याने विभिन्न प्रकारच्या समस्या व व्याधींच्या समस्या नष्ट होतात. सृष्टीच्या आरंभी एक ध्वनी झाला, तो म्हणजे ओम, ज्याला आपण प्रणव असे म्हणतो. पण पूर्ण ब्रह्मांडात हा ध्वनी प्रसरला. ओमचा उच्चार प्रथम ध्वनी, आद्य ध्वनी मानला जातो, जो सर्व मंत्राच्या आधी म्हटला जातो आणि त्याला परमात्म्याचे सर्वोच्च नाव म्हटले जाते. म्हणून ओम हा सर्व मंत्राचा बीज मंत्र आणि ध्वनी शब्दाचा निर्माता म्हटले जाते. असे म्हटले जाते की ओमच्या नियमित उच्चाराने आपल्या शरीरातील आत्मा जागृत होतो आणि सर्व रोग व ताणतणावापासून मुक्तता होते. म्हणून आपले साधू, संत, सद्गुरू ओम या शब्दाचा, मंत्राचा जप करण्यास सांगत असतात. तसेच अनेक वास्तुतज्ञ सांगतात की घरात ओमचा उच्चार करत राहिल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होतो. ओम मंत्राला ब्रह्मांडाचे स्वरूप मानले आहे. असे म्हटले जाते की ओम हा मंत्र श्री गणेशाचे स्वरूप असून यात त्रिदेवांचा वास आहे. म्हणून प्रत्येक मंत्राच्या अगोदर ओमचे उच्चारण केले जाते, जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय. आध्यात्मिक दृष्टीने असे मानले जाते की ओमचा जप करत राहिला तर मन शांत व शुद्ध होते आणि मानसिक शांती प्राप्त होते. ओम मंत्राच्या जपाने व्यक्ती ईश्वराच्या फार जवळ जातो. ओम हे ईश्वराचे खरे नाव आहे. योगदर्शनात हे स्पष्ट आहे की हा ओम शब्द 3 अक्षरांनी बनलेला आहे. अ, उ, म. प्रत्येक अक्षर ईश्वराच्या वेगवेगळ्या नावांना आपल्यात सामावून घेतलेले आहे. जसे अ ने व्यापक, सर्वदेशीय आणि उपासना करण्यायोग्य आहे. उ ने बुद्धिमान, सूक्ष्म, सर्व चांगल्या तत्वांचे मूल आणि नियम करणारा आहे. म ने अनंत, अमर, ज्ञानवान आणि पालन करणारे हे फार सूक्ष्म उदाहरण दिले आहे. तसे बघितले तर ओम हा प्रत्येक अक्षराने समजू शकतो. वास्तवता अनंत ईश्वराचे अनगिनित नावे केवळ या ओम शब्दात येतात. ओम उच्चारण हे आत्म्याचे संगीत आहे. ओम हे चिन्ह अद्भुत आहे. हे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. ओम या ध्वनीलाच ब्रह्मा मानले जाते. ओम या शब्दात 3 अक्षरे आहेत, अ, उ आणि म. अ हे ब्रह्मा सर्जन, उ हे विष्णू पालन आणि म हे महेश लय याचे प्रतीक मानले जाते. या 3 अक्षराचा एकत्र उच्चार म्हणजे ब्रह्मस्वरूप ओम. या ओमचा उच्चार केल्याने आत्म्याचा परमात्म्याशी म्हणजे ब्रह्माशी थेट संबंध प्रस्थापित होतो. ओम अनादी आणि अनंत व निर्वाणाच्या अवस्थेचे स्वरूप आहे. हा प्रणव मंत्र आहे. हा मंत्राचा प्रारंभ आहे. हा ब्रह्मांडाचा अनाहत ध्वनी आहे. अनाहत म्हणजे 2 गोष्टी एकमेकांना टक्करणे, त्याचा हा ध्वनी होतो. तो हा अनाहत ध्वनी नाही, परंतु संपूर्ण ब्रह्मांडात याचा ओमचा ध्वनी चालू आहे. तपस्वी आणि ध्यान करणारे जेव्हा ध्यानाच्या खोल अवस्थेत जातात तेव्हा त्यांना ओम ध्वनीचा ध्वनी ऐकू येतो. हा ध्वनी जगात सर्वत्र चालू आहे. फक्त आपली ऐकण्याची क्षमता पाहिजे. हा ध्वनी ध्यानात ऐकू येऊ लागला, मन आणि आत्मा शांत अनुभव लागतात. साधारण ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही, पण जर नेहमी कोण ओमचे उच्चारण करत असेल त्याच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा सहवास होऊ लागतो. हा ध्वनी ऐकण्यासाठी पूर्णतः मौन आणि ध्यानात असणे महत्त्वाचे आहे. जो हा ध्वनी ऐकू लागतो त्याचे परमेश्वराशी नाते बनू लागते. उच्चारण विधी: सकाळी लवकर उठून पवित्र होऊन ओम ध्वनीचे उच्चारण करावे.
उच्चारण करताना आपण पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासन बसून याचे उच्चारण 21, 51, 11, 108 वेळा करावे. सततच्या योग्य सरावाने आणि आपल्या प्रकृतीनुसार ओमचा जप वाढवावा. ओम मोठ्या आवाजातही म्हणू शकता किंवा स्वतःला ऐकू येईल या आवाजातही म्हणू शकता. ओम हा मंत्र जपमाळेवर सुद्धा करू शकता. आता होणारे लाभ. 1. बराच वेळ ओम हा उच्चारण केल्यास पूर्ण शरीर तणावमुक्त होते. 2. जर आपणास भीती वाटत असेल, घबराट होत असेल, अंग थरथरत असेल तर ओमचे उच्चारण करत राहिल्यास पटकन फरक पडतो. 3. नित्य ओमच्या उच्चाराने शरीरातील विषारी तत्वे नष्ट होतात. शरीर आरोग्यदायी राहते. शरीर स्वस्थ राहते. 4. यामुळे हृदय आणि रक्तप्रवाह संतुलित होतो. पाचन शक्ती सुधारते. 5. यामुळे शरीरातील स्फूर्तीचा संचार होतो. 6. थकव्यापासून वाचण्यासाठी हा खूप चांगला उपाय आहे. 7. झोप येत नसेल, अनिद्रेचा त्रास होत असेल तर ओमच्या उच्चाराने शांत झोप लागते. रात्री झोपताना झोप येईपर्यंत ओमचा उच्चार करावा. आपोआप नकळत झोप लागू लागते. 8. काही विशेष प्राणायाम करताना ओमचा उच्चार केल्यास प्रतिसामध्ये बळ येते. असे अनगिनत फायदे होतात. 9. त्यामुळे शरीर आणि मन एकाग्र होण्यास मदत होते. मानसिक आजार बरे होतात. काम करण्याची शक्ती वाढते. 10. प्रिय आणि अप्रिय शब्दाचे ध्यान काढल्याने श्रोता आणि वक्ता दोघांनाही हर्ष, विषाद, क्रोध, घृणा, भय, कामेशाचा आवेग होऊ शकतो. अप्रिय शब्दातून निघणारा ध्वनी आपल्या मस्तिष्कात काम, क्रोध, भय, मोह, लोभाची भावना उत्पन्न करतो. त्यामुळे हृदय आणि रक्तसंचारावर परिणाम होतो. हृदयाचे धडकणे वाढते. त्यामुळे हृदयामध्ये टॉक्सिक पदार्थ निर्माण होतात. म्हणून ओमसारखे प्रिय आणि मंगलमय शब्दाचा उच्चार करावा. त्यामुळे मस्तिष्क, हृदय आणि रक्तावर अमृतासारखा आल्हाददायक रसायनाचा वर्षाव होतो. आनंद वाटतो. कमीत कमी रोज 108 वेळा ओमचा उच्चारण केल्याने शरीरातील तणाव नष्ट होतो. रोज नित्यनियमाने जपल्यास शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा संचार करू लागते. चेहऱ्यावर तेज येऊ लागते. हातून चांगली कामे होऊ लागतात. मनातील निराशा निघून जाते. वाईट विचार मनात येत नाहीत. ज्या मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही, वाचलेले लक्षात राहत नाही, स्मरणशक्ती कमजोर आहे, त्यांनी ओमचे उच्चारण नियमित करावे. त्यामुळे स्मरणशक्ती चांगली होऊन अभ्यासात हुशार होतात. अभ्यासात मन लागते. हरिओम तत्सम. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओला पाहण्यासाठी आजच आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या व्हिडिओला चॅनलला फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. धन्यवाद.